नमस्कार मित्रांनो, जसे रात्रीच्या आकाशामधले ग्रह तारे बघण्यासाठी टेलिस्कोप्स असतात, तसं सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी सुद्धा एक स्पेशल टाईपचे टेलिस्कोप्स असतात। तसाच माझ्या पाठीमागे तुम्ही जर हे बघताय बिल्डिंग, तर हा एक सोलर टेलिस्कोप आहे। अॅरिझोनातल्या ट्युसॉन जवळच्या किट पीक डोंगरावरती हा टेलिस्कोप 1962 साली चालू करण्यात आला। मी लहानपणी डॉक्टर नारळीकर सरांच्या आकाशाशी जडले नातेमध्ये ह्याचा फोटो बघितला होता आणि तेव्हाच ठरवलं होतं की एक दिवस आपण इथे भेट द्यायला येणार आहोत आणि आज तो दिवस आलाय। तुम्हाला मी आज सांगणार आहे की हा टेलिस्कोप काम कसं करतो। खरं तर तुम्ही जी मागे बिल्डिंग बघताय ती बिल्डिंग म्हणजे टेलिस्कोपची ट्यूब आहे। जशी आपल्या घरच्या टेलिस्कोपची ट्यूब असते गोल, तशी ही ह्या टेलिस्कोपची ट्यूब आहे। ही जमिनीच्या वर जवळपास 500 फूट आणि जमिनीच्या खाली 300 फूट, म्हणजे टोटल याची जी लांबी आहे ती 800 फुटांची आहे। मग तुम्ही म्हणाल की एकाच बाजूला तोंड करू नये, तो टेलिस्कोप सूर्यानुसार हालतो कसा काय? तर त्याच्या टोकाला वरती प्लेन मिरर म्हणजे साध्या आरशांचं एक वरती लावलेलं आहे की ते आरसे सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याच्या दिशेनुसार ऍडजस्ट होत असतात आणि त्याच्यानुसार त्याच्यावरनं रिफ्लेक्ट होणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश या नळीमध्ये आत रिफ्लेक्ट होतो आणि या नळीच्या खाली त्याचा प्रायमरी मिरर की जो प्रमुख आरसा आहे या टेलिस्कोपचा तो सगळा प्रकाश कलेक्ट करतो। त्याच्यापासून तो अजून एका छोट्या सेकंडरी मिरर वरती प्रोजेक्ट होतो आणि त्या सेकंडरी मिरर वरून तो खाली एका गोलाकार टेबलावरती प्रोजेक्ट होतो, जिथे तुम्हाला सूर्याची किंवा चंद्राची सुद्धा इमेज किंवा चकती प्रतिमा दिसते गोलाकार, की जी 3 फूट रुंद इतकी असते। 1962 साली ह्या टेलिस्कोपचं उद्घाटन झालं। या टेलिस्कोपचं नाव आहे मॅकमॅथ पियर्स सोलर टेलिस्कोप। अनेक वर्ष जगातील सगळ्यात मोठा सोलर टेलिस्कोप म्हणून हा नावाजलेला होता, पण सध्या हा कार्यरत नाहीये। त्याच्याऐवजी त्यांनी आजूबाजूला 2-3 ऍडिशनल सोलर टेलिस्कोप बांधलेले आहेत की ज्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स्ड इक्विपमेंट्स किंवा गॅजेट्स लावलेली आहेत। पण तुम्ही जर अॅरिझोनामध्ये आलात तर ट्युसॉनच्या जवळ असणाऱ्या ऑब्झर्वेटरीला नक्की भेट द्या। इथे अनेक टेलिस्कोप्स आहेत आणि इथे गायडेड टूर्स आहेत की जे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतात की हे टेलिस्कोप कसे काम करतात, शास्त्रज्ञ त्यांचा वापर करून नवीन शोध कसे लावतायत, इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचे शोध कसे लावले जातात, हे सगळं ते व्यवस्थित सांगतात। त्यामुळे तुम्ही नक्की आलात तर इकडे नक्की येऊन जावा।